पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तुर्भे परिसरातील 60 वर्षीय महिलेची हत्या करून तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लुटणाऱ्या मोबिन नूर कुरेशी याला तुर्भे MIDC पोलिसांनी 24 तासाच्या आत अटक केली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. तुर्भे MIDC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी मोबिन नूर कुरेशी हा चिकन दुकानात काम करत होता. त्याने अनेकांकडून कर्ज घेतले होते आणि ते फेडण्यात तो अपयशी ठरत होता. दरम्यान संबंधित महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने पाहून त्याने लूट करण्याचा कट रचला. या महिलेला त्याने चहा पिण्याच्या बहाण्याने घरी बोलावले. घरात नेल्यानंतर तिच्या गळ्यातील दागिने काढण्याचा प्रयत्न केला. मात्र महिलेने विरोध केल्याने आरोपीने तिच्या दुपट्ट्याने गळा आवळून तिची हत्या केली. हत्या केल्यानंतर आरोपीने महिलेचा मृतदेह बोरीत भरून घराबाहेर ठेवला. घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करत आरोपीला 24 तासाच्या आत अटक केली. अधिक तपास पोलीस करत आहेत. याच्यामध्ये तुर्भे पोलीस स्टेशनला या संबंधी 248/2026 कलम 103(1) प्रमाणे गुन्हा दाखल होता. त्यामध्ये आम्हाला खूप मोठं असं चॅलेंज होतं की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची आम्हाला आरोपीबद्दल माहिती नव्हती. त्या भागामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारची CCTV किंवा इतर टेक्निकल आम्हाला याच्या पद्धतीने काही मदत तपासामध्ये मिळत नव्हती. या ठिकाणी तुर्भे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आबा पाटील आणि त्यांच्या DB पथकाने खूप चांगले पारंपरिक पद्धतीने आणि गोपनीयरित्या माहिती करून त्याच्यामध्ये आरोपी निष्पन्न केलेला आहे आणि त्याच्यामध्ये काल रात्री आम्ही एक आरोपी अटक केलेला आहे आणि तो आम्ही गुन्हा उघडकीस आणला. आरोपी त्या महिलेला गेल्या 7 वर्षापासून ओळखत होता आणि ती महिला जरा थोडीशी विसरळ किंवा असं विसरत होती. यामध्ये आरोपीच्या वर काही कर्ज झालं होतं आणि महिलांच्या अंगावर सोनं होतं. आरोपीची अशी मानसिकता झाली का हिचं काढून घेतल्यानंतर तिच्या लक्षात येणार नाही. पण ज्यावेळेस आरोपीने तिच्या अंगावरचं सोनं काढायचा प्रयत्न केला त्यावेळेस महिलाने विरोध केला आणि मग ती आरडाओरडा करायला लागल्यानंतर आरोपीने तिच्या जवळच त्या ओढणीने तिचा गळफास देऊन तिचा मृत्यू केला आणि नंतर तो पुरावा नष्ट करण्याच्या हिशोबाने बोरीमध्ये तिचा मृतदेह कोंबून बांधून एका बाजूला त्या ठिकाणी रोडच्या बाजूला नेऊन टाकला होता. म्हणजे आरोपी तर पूर्ण उद्देशानेच याच्यामध्ये आरोपीने मर्डर केलेला आहे. असं नाही म्हणता यायचं की हेतू नव्हता, असं नाही म्हणता येणार. याच्यामध्ये वाद नाही. याच्यामध्ये आरोपीवर कर्ज होतं आणि त्याच्यामुळं त्यांनी त्या पैशाच्या लालचीपोटी तिने हे केलेलं आहे. असं नाही सांगता यायचं, बोलता नाही यायचं. असं झालंच असतं, ती कल्पना होईल असं नाही सांगता यायचं. नक्की उत्तम पद्धतीने आणि चांगली गोपनीय माहिती काढून आबा पाटील आणि त्यांच्या टीमने हे केलेलं आहे. याच्यामध्ये माननीय पोलीस आयुक्त भारंबे साहेब, तसेच जॉईंट CP सर साकोरे साहेब, DCP अमित काळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनच्या टीमने DB पथक, त्याच्यामध्ये PS API समीर चास्कर आणि त्यांच्या टीमने आणि आबा पाटलांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण टीमने खूप चांगलं कामगिरी केलेली आहे. त्यापूर्वी आरोपीवर अद्यापर्यंत कुठल्याही प्रकारचे गुन्हे नाही. आम्ही पोलीस कस्टडी आरोपीचे 5 दिवस आम्हाला न्यायालयाने 5 दिवसाची पोलीस कस्टडी दिली.